चॅनल. सो मी आहे भाग्यश्री आणि आपण आता एका ट्रिपला जातो आहे. मी निघाली आहे बँड्रा स्टेशनला, आता पोचली आणि बघू आता त्याच्या पुढे बाकीचे अजून लोक आले नाही आहेत. आमची 11:30ची ट्रेन आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे स्नो बघायला. आणि मोस्टली तर ही ट्रिप मी मॅनिफेस्ट केलेली माझ्या फ्रेंड्ससोबत आणि मी जाते त्यांच्यासोबत. आम्ही 6 लोक आहे, एका टूरसोबत जातो आहे. बघू आता कसं काय होतं, मी अपडेट देईन. बाय. आमची ऑफिशियली ट्रिप चालू झाली आहे कारण आम्ही एक बॅग पार्टी आहे ऑफिशियली. हे दर ट्रिपला व्हायला पाहिजे. हां एक्झॅक्टली. ठीक आहे, होतं त्याच्यात. A few moments later. तर आपले लेट लतीफ लोक आलेले आहेत. त्यात पण आता 2 लोक कुठेतरी गायब झाले आहेत काहीतरी आणायला. हे बघा केवढ्या बॅगा आणल्या. हे बघा, काय कंपॅरिझन आहे का. 2 लोकांची एंट्री झाली आहे जे राहिलेले. आम्ही मिळून सगळे 6 जण आहे. दिसत नसतील अंधारात काय उजेडात पण दिसत नाही ते लोक मुळात. 11 वाजले. मी मागे जर लिफ्ट दिसत असेल तर त्यातनं वर गेलेली, बट तिथून कुठेही नाही जाऊ शकत. तर मग आम्ही आता चालतच चाललो आहे. ढकलत बाय गाईस, भेटू ट्रेनमध्ये चढल्यावर. गौरांग हे नाही होते फिक्स. गौरांग कुठे नागेश्री कुठे गौरांगला विचार. ग्रुप मध्ये नाही. बस कुठे तर आम्ही इथे न्यूजपेपर का वाचतो असं वाटत असेल तर हे आम्ही खाली याच्यासाठी वापरतो, बॅगा ठेवायसाठी. एस्थेटिक्स. तर गाईस आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन सुरू नाही झाली आहे, ट्रेन सुरू व्हायला वेळ आहे. आत्ता 11:20 झालेत. 11:30ला ट्रेन सुटणार आहे आपली. बघू आता पुढे काय काय होतं. मजा येते. आम्ही सगळे बॅगा वगैरे नीट ठेवल्या आहेत लावून. इथे आम्ही एक आमची दुसऱ्या बघायला आलो. बॅग से डेंजर आहे. एक राहिलाय तिकडे. अरे ते एक राहिलाय बघ. आधी हा एक पहिला वाला टाक. आधी पडदे लावायची इच्छा मला सगळं आहे. आपण लावतो. वाव. ते कामगार फिक्स केले. परिवार आमचा. हात लाव हात. ए नाही होते. हा तू असं संपव. हा माझी फक्त स्टोरेज संपवतोय. A few moments later. इथे आम्ही रत्लमला पोहोचलो आहे. इथे 5 मिनिटं थांबते गाडी. आता आम्ही खूप ह्याच्यामध्ये टाइमपास वगैरे फिरतोय ना, ॲक्च्युली खेळतोय, झोपलेलो पण थोड्या वेळ. तसं काही शूट करायला नाही ट्रेनमध्ये. बघू आता आईना इसका मुंह किधर है? ऊपर फर्स्ट फ्लोर पे देख भाई. थंडीचा अंदाज घ्यायला
एवढी थंडी नाही थोडीच आहे म्हणजे खूप अशी खायला आणायला गेले बरोबर आहे गाईस प्लीज अपन नए जगह जा रहे हैं वहाँ पे चोरी बीरी होने का अंदाजा हो सकता है इसलिए हम लोग इधर से ऐसा ये वॉचमैनगिरी कर रहे हैं इधर से बाहर से अंदर से अगर उठा के ले जाएगा तो भी कुछ कर नहीं सकते ऐसा बाहर से भाग के पटक से पकड़ सकते ना अंदर से नहीं पकड़ सकते गाड़ी रुकी है एक जगह पे सब खाना पीना लेने के लिए उतरेंगे उसमें जल्दी में पकड़ नहीं पाएगा प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब करें सैक्रिफाइस भी करें हे बघा मारेंगे या टाक पिण्या खाणार आहे हिचा उपवास आहे आतापासूनच सुरू पण ते असं वेगळं वाटतंय काहीतरी पहिल्यांदा खाणार आहे आम्ही एवढा मोठा पिझ्झा सगळं टाका गुड जॉब बॉयज गुड जॉब The next day. तर गाईज आम्ही पोहोचलोय चंदीगडला आता इथून हॉटेलवर जाणार फ्रेशन अप होणार त्यानंतर रात्री मनालीला निघणार आहे आम्ही बाय गाईज हे एवढंच खायला मला आवडत खायला पण सुरू केलंय यांनी टुकटे बचे हम सो गाईज आम्ही आता रूममध्ये पोचलो म्हणजे ही जस्ट रिफ्रेश वगैरे व्हायला आहे हे हॉटेल कारण आम्ही इथे काही राहणार नाही आम्ही रात्री चंदीगडवरून मनालीला निघणार आहे पण आता आम्हाला भूक लागली आहे कारण आम्ही जेवलो नव्हतो सो आम्ही आता विचार करतो आहे म्हणजे मी आंघोळ वगैरे असं नाही केली आहे आंघोळ करायची आहे आता आम्ही जेवतो आधी बाहेर जाऊन थोडंफार आम्ही फ्रेश झालो आहे फक्त जेवतो जेवून आल्यावर मग आम्ही आंघोळ करतो आणि थोडं रेस्ट करतो आणि मग आपल्या रात्री मनालीला निघायचं तर आता इथे आम्ही कशाला आलो असेल हे बघा इथे मॉलमध्ये आलो आहे आम्ही ह्या चंदीगडला तर का आलोय मॉलमध्ये ते पण न आंघोळ करता आंघोळ नाही केली आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर आम्हाला खायचं ते वॉफल तर आम्ही इथे आलोय बेल्जियम वॉफल तर बघूया कोणाची आयडिया होती रे ही ही कोणाची आयडिया होती मला नाही माहिती कोणाची आयडिया होती डुबकी मारू यांना म्हणून कुठे घेऊन जा स्विमिंग पूल डुबकी मारू त्यांना असं विश्वास पण नाही पडणार ह्या मुंबईवरून थर्ड फ्लोर डायरेक्ट बेल्जियम वॉफल बेल्जियम वॉफल हा माहित नाही कुठे ओके
रस्त्यामध्ये आम्ही शोधतोय बेल्जियम वॉफल कुठे मिळतोय, कुठे दिसतंय का काय माहिती काय करतो. One eternity later. एवढा वेळ आम्ही शोधतोय बेल्जियम वॉफल आणि ते आम्हाला मिळालंय. किती वेळ झाला आम्ही शोधतोय, मिळालंय. पूर्ण मॉल फिरतोय वेड्यासारखं. बेल्जियम वॉफल मिळालंय. काय आलं आता इथे आमचा ह्याच्यावर वाद चाललाय की इथे पपॉईज पण आहे मागे आणि चिलीज पण आहे. तर ह्यांचं भांडण हे चालू आहे की रात्री जर आमचा टूरवाला आम्हाला जेवण नसेल देणार तर आपण इथे येऊया जेवायला. दॅट इज ॲटलंटा वडेवर मॉलमध्ये हे खायला. तर ह्याच्यावर यांचं भांडण चालू आहे कधीपासून आणि ईशा कन्व्हिन्स करते की कसं इथे येणं बरोबर आहे. आणि हा बघा तर आम्ही इथे वेड्यासारखं फिरतोय चंदीगडच्या रस्त्यांमध्ये. आम्हाला पण माहिती कुठे आम्ही. आता आम्ही आमच्या टूरवाल्याला हॉटेलचं लोकेशन विचारलं आहे मागितलं कारण आम्हालाच नाही आम्ही तर काय बघू आता जातो आता हॉटेलमध्ये आणि आजचा दिवस संपवतो. तर काहीच रात्र झाली आहे. आमचं चंदीगड फिरून झालं आहे. जे आम्ही टाईमपास करत होतो पूर्ण संध्याकाळभर ते झालं आहे. जेवण झालं आहे. आम्ही ठेपलास खाल्ले आहेत आणि आता आम्ही मनालीला निघतो आहे थोड्या वेळात. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग आपण इथेच संपवू आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.